श्री स्वामी समर्थ. उद्या श्रावण नारळी पौर्णिमा. आंघोळीच्या पाण्यात टाका या दोन वस्तू. शत्रू, त्रास, पितृदोष, दारिद्र्य संपेल. एका दिवसात इच्छापूर्ती होईल. नमस्कार माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो, आपल्या सर्वांचे मनापासून आणि अत्यंत प्रेमाने स्वागत आहे. उद्याचा दिवस हा साधा सुद्धा दिवस नाही. उद्या वर्षातील सर्वात पावन, अत्यंत दुर्मिळ आणि अद्भुत फलदायी मानली जाणारी श्रावण नारळी पौर्णिमा आहे. हिंदू धर्मात आणि आपल्या प्राचीन सनातन परंपरेत या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आलेले आहे. तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाच्या गूढ गोष्टीबद्दल माहीत आहे का? उद्याचा या एकाच रात्री असा एक महासंयोग आणि दुर्मिळ योग जुळून येत आहे, जो वर्षातून केवळ आणि केवळ एकदा येतो. अनेकदा आपण प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, पण हाताशी यश मात्र काहीच लागत नाही. घरात सतत विनाकारण कटकटी होतात, पैशाची सतत टंचाई भासते, नशिबाची साथ मिळत नाही, गुप्त शत्रू तुमच्या पाठीमागे त्रास देतात किंवा पितृदोष व वास्तुदोषामुळे प्रत्येक चांगल्या कामात अडथळे येतात. जर तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यातही अशा समस्यांपासून तुम्ही जात असाल तर काळजी करू नका. उद्याचा हा पवित्र दिवस तुमच्यासाठी एक सुवर्ण संधीसारखा आला आहे. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात फक्त 2 विशिष्ट आणि रहस्यमय वस्तू टाकून स्नान केल्यास तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाचे दारिद्र्य, गुप्त शत्रूचा त्रास, वाईट नजर आणि कडक पितृदोष मुळापासून नष्ट होऊ शकतात. शत्रू त्रास संपेल. शास्त्रानुसार अवघ्या 24 तासात तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक आश्चर्यजनक सकारात्मक बदल जाणवू लागेल. या कोणत्या 2 अलौकिक वस्तू आहे आणि हा उपाय अगदी अचूक कसा करायचा हे आपण पुढे या व्हिडिओमध्ये अतिशय सविस्तर पाहणार आहोत. पण उपायाकडे जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीची कृपा हवी असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक करा, सर्व जवळच्या लोकांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खाली कमेंट बॉक्समध्ये संपूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. भगवान श्री विष्णू, विघ्नहर्ता गणपती आणि साक्षात माता लक्ष्मीचा वरदहस्त तुमच्यावर आणि तुमच्या घरावर सदैव राहील. माझ्या प्रिय माता भगिनींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो, मुख्य उपायाकडे वळण्यापूर्वी आपण हे समजून घेतले पाहिजे की उद्याची नारळी पौर्णिमा आणि तिची रात्र इतकी प्रचंड शक्तिशाली का मानली जाते. आपल्यापैकी अनेक जण समाजात ऐकतात आणि तसंच समजतात की श्रावण पौर्णिमा ही फक्त रक्षाबंधनापुरती मर्यादित आहे. पण माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तसे अजिबात नाही. या पवित्र दिवशी जलदेवताची म्हणजे समुद्र देवाची विशेष पूजा केली जाते. या रात्री चंद्रदेव आपल्या सर्व 16 कलांनी पूर्ण होऊन आकाशात चमकत असतात, ज्यातून अमृताचा वर्षाव होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे साक्षात धनलक्ष्मी माता लक्ष्मी या पावन रात्री पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि आपल्या भक्तांच्या घरावर मायेची सावली धरते. पण अनेकदा माझ्या माता भगिनी मला खूप आस्थेने विचारतात, ताई आम्ही रोज देवपूजा करतो, उपवास तापास करतो, तरीही आमच्या घरात शांतता का नाही? पैशाची आवक का थांबली आहे? माझ्या भावांनो आणि बहिणींनो, याचे मुख्य कारण म्हणजे तुमच्या नकळत घरात साचलेली कडक पितृदोष, वास्तूतील वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा. जेव्हा घरातील वातावरण नकारात्मकता वाढते तेव्हा विनाकारण भांडणे होतात, घरातील माणसे आजारी पडतात आणि आलेला पैसा हातात टिकत नाही. पण माझ्या प्रिय परिवारांनो, अजिबात घाबरू नका. आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये आणि लाल पुस्तकात अशा काही दुर्मिळ वनस्पती आणि पवित्र दिव्यांचा
उल्लेख आहे, ज्यांच्या केवळ वापराने आपण आपल्या ग्रहांची स्थिती बदलू शकतो आणि नशिबाला कलाटणी देऊ शकतो. मी स्वतः माझ्या आयुष्यात आणि अनेक भक्तांच्या बाबतीत या उपायाचे अत्यंत चमत्कारिक अनुभव पाहिले आहे. आता लक्ष देऊन ऐका. उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या ज्या 2 रहस्यमय वस्तूंबद्दल मी बोलत आहे, त्यापैकी पहिली वस्तू ही तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात दडलेली आहे. ती वस्तू घरातील सर्व नकारात्मकता आणि वाईट शक्ती क्षणात शोषून घेते. आणि दुसरी अलौकिक वस्तू अशी आहे ज्याच्याशिवाय जगातील कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्य पूर्णच होऊ शकत नाही. ती दुसरी वस्तू जशी तुम्ही पाण्याच्या स्पर्शात आणाल तसे तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक अदृश्य शक्तिशाली दिव्य सुरक्षा कवच तयार होईल. आता तुमच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असेल की ताई, ही पहिली आणि दुसरी रहस्यमय वस्तू नेमकी कोणती आहे आणि हा उपाय कसा करायचा? चला तर मग माझ्या भावांनो आणि बहिणींनो, अजिबात वेळ न घालवता हा अतिशय सोपा पण प्रचंड शक्तिशाली उपाय सविस्तर जाणून घेऊया. भावांनो, आता अतिशय लक्ष देऊन, माझ्या माता भगिनींनो आणि भावांनो, आता अतिशय लक्ष देऊन ऐका आणि हवं असल्यास हा नियम कुठेतरी लिहून ठेवा. उद्या श्रावण नारळी पौर्णिमेच्या पावन दिवशी सकाळच्या वेळी किंवा सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ कराल तेव्हा तुम्हाला हा अत्यंत सोपा पण प्रचंड शक्तिशाली उपाय करायचा आहे. आंघोळीच्या बादलीत वस्तू टाकायच्या आहे. त्या खालील प्रमाणे आहे, सांगते ऐका. चिमूटभर काळे तीळ. तुमच्या आंघोळीच्या बादलीमध्ये किंवा बकेटमध्ये सर्वात आधी चिमूटभर काळे तीळ टाका. आपल्या ज्योतिषशास्त्रात आणि काळ्या तिळाला प्रचंड महत्त्व आहे. काळे तीळ हे थेट शनिदेव, राहू आणि केतू या ग्रहांच्या दोषांचे निवारण करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काळ्या तिळांचा हा प्रयोग तुमच्या कुंडलीतील आणि घरातील कडक पितृदोष शांत करतो. तुमच्या पाठीमागे असणारे गुप्त शत्रू, काळी नजर, वाईट शक्तींचा प्रभाव या तिळांच्या स्पर्शाने पूर्णपणे नष्ट होतो. दुसरी अलौकिक वस्तू गंगाजल किंवा थोडे कच्चे दूध, चिमूटभर हळद. त्यानंतर त्या पाण्यात 2 थेंब पवित्र गंगाजल टाका. जर गंगाजल नसेल तर 2 चमचे गाईचे कच्चे दूध टाकावे आणि त्यासोबत 1 चिमूटभर शुद्ध हळद टाका. हळद ही साक्षात भगवान श्री विष्णू आणि बृहस्पती गुरु ग्रहाचे परम प्रतीक मानले जाते. हळदीच्या प्रभावाने तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, पैशाची टंचाई आणि गरिबी मुळापासून दूर होते व घरात धनवृद्धीचे नवे मार्ग मोकळे होतात. आंघोळ करताना पाळावयाचे अत्यंत महत्त्वाचे नियम आणि जप. मनातल्या मनात जप. पाण्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही ते पाणी स्वतःच्या अंगावर घ्याल तेव्हा मनातल्या मनात पूर्ण श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा सलग जप करत राहा. पूर्ण मौन बाळगा, शांत रहा. हा उपाय करताना आंघोळीला जाण्यापूर्वी आणि आंघोळ होईपर्यंत कुणाशीही बोलू नका. पूर्ण शांत मनाने, एकाग्रतेने आणि दृढ विश्वासाने हा प्रयोग करा. ओरा क्लिनिंग. शास्त्रात सांगितलं आहे की हे अभिमंत्रित पाणी जसे तुमच्या शरीरावर पडेल तसे तुमच्या शरीरातील, मनातील आणि तुमच्या भोवतालच्या ओरा मधील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट विचार आणि दोष तात्काळ वाहून जातील. माझ्या माता भगिनींनो, हा उपाय केवळ एक विधी नाही तर तुमच्या आयुष्याला सकारात्मकतेकडे घेऊन जाणारी एक अलौकिक गुरुकिल्ली आहे. नारळाचा सिद्ध उपाय सांगते, तो पण ऐका. धनप्राप्ती आणि अडकलेल्या पैशासाठी एक छान पाणी असलेला मोठा नारळ
श्रीफळ एक छोटा लाल सुती कपडा, थोडे कुंकू आणि थोडे अक्षता म्हणजेच तांदूळ. उद्या दिवसभरात कधीही तो नारळ लाल कपड्यात व्यवस्थित बांधा. त्यावर ओले कुंकू आणि अक्षता लावून त्याचे पूजन करा. हा सिद्ध नारळ तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी, साक्षात माता लक्ष्मीच्या चरणी किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर सन्मानाने ठेवा. हात जोडून, डोळे मिटून तुमची जी काही पैशा संबंधित अडचण असेल, अडकलेला पैसा मिळवण्यासाठी किंवा धनवृद्धीची इच्छा असेल, ती स्पष्टपणे स्वामींसमोर आणि लक्ष्मी मातेसमोर बोला. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हा नारळ नेऊन वाहत्या पाण्यात, नदी किंवा समुद्रात विसर्जित करा अथवा जवळच्या कोणत्याही मंदिरात नेऊन देवाच्या चरणी अर्पण करा. या उपायामुळे अडकलेला पैसा मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो. दुसरा मुख्य दाराचा आणि उंबरठ्याचा संरक्षक उपाय. शत्रुनाश व काळ्या नजरेपासून सुरक्षतेसाठी, रक्षणासाठी उद्या संध्याकाळी प्रदोष काळात दिव्याच्या वेळी एक छोट्या पेल्यात किंवा लोट्यात थोडे शुद्ध पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद मिसळा. हे हळदीचे पाणी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आणि उंबरठ्यावर प्रेमाने शिंपडा. त्यानंतर मुख्य उंबरठ्याच्या मध्यभागी किंवा उजव्या बाजूला गाईच्या शुद्ध तुपाचा एक छानसा दिवा लावा. उंबरठा हा आपल्या घराचे मुख्य रक्षण कवच असते. हळदीचे पाणी आणि तुपाचा दिवा दारावर लावल्याने कोणत्याही प्रकारची करणी, वाईट नजर, गुप्त शत्रूचा त्रास किंवा वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. घरातील नकारात्मकता नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा राहते. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हे दोन्ही उपाय इतके सोपे आहेत की यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या खर्चाची गरज नाही. फक्त मनात पूर्ण श्रद्धा असणे गरजेचे आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, शेवटी एक गोष्ट मी माझ्या अनुभवावरून तुम्हा सर्वांना आवर्जून सांगू इच्छिते. अध्यात्मात आणि शास्त्रोक्त उपायांमध्ये अथांग विश्वास आणि दृढ श्रद्धा ही सर्वात मोठी ताकद असते. तुम्ही कितीही महागडे, मोठे किंवा कठीण उपाय केलाय, पण जर तुमच्या मनात जराशी शंका किंवा अविश्वास असेल तर त्याचे पूर्ण फळ कधीच मिळत नाही. म्हणून उद्याच्या या अत्यंत पवित्र नारळी पौर्णिमेच्या पावन पर्वावर कोणत्याही प्रकारची शंका मनात न ठेवता पूर्ण निष्ठेने आणि भाविक अंतःकरणाने हे सोपे उपाय करा. साक्षात भगवान श्री विष्णू, विघ्नहर्ता श्री गजानन आणि जगज्जननी माता लक्ष्मी तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे, दारिद्र्य, कर्ज आणि गुप्त शत्रूंची संकटे मुळापासून दूर करतो. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होवेत हीच मी ईश्वर चरणी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ खरोखर उपयुक्त वाटला असेल, मनापासून आवडला असेल, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना, सोशल मीडियावर, सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी आयुष्य बदलू शकेल आणि त्यांनाही या उपायाचा दिव्य लाभ घेता येईल. तसेच आपल्या या आध्यात्मिक परिवाराशी जोडलेले राहण्यासाठी आणि तसेच नवनवीन शास्त्रोक्त व प्रभावी उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचे बटन दाबून ऑल वर सेट करा. आता तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ओम गणपताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हा सर्वांचे कल्याण हो. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.